नमस्कार. शाकुंतल कला मंदिरच्या पॉडकास्टमध्ये आपले सर्वांचं स्वागत. आज आपल्याकडे एक अवकाश विज्ञानातले तज्ज्ञ व्यक्ती आलेली आहेत. त्यांची ओळख खूप वेगळी आहे, ती आपल्याला होईलच नंतर. ते आहेत डॉक्टर संजय श्रीधर लिमये. नमस्कार. नमस्कार. व्हीनस मॅन ऑफ इंडिया अशी ज्यांची ओळख आहे असे डॉक्टर संजय लिमये. माझा नात्याने तो आत्ते भाऊ आहे, त्यामुळे अर्थातच मी संजय दादा म्हणणार आहे आणि त्यानुसार आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. ते व्हीनस मॅन ते म्हणजे तुला मागचा इतिहास सांगतो की मी बऱ्याच वर्षांपूर्वी 15-1 वर्षापासून इस्रोला बंगलोरला त्यांच्या मुख्य कार्यालयात जात असे इतर बाबतीत बोलायला. कारण मी जिथे काम करतो तिथे या मोसम हवामानाबद्दल बरंच संशोधन होतं आणि हे जे सॅटेलाइट्स वगैरे आहेत ते माझ्याच प्राध्यापकांनीच सुरुवात केली त्याला. तर त्यामुळे मोसम खातं आणखीन आमच्याकडे बरेच संबंध होते. मग शेवटी इस्रोशी संबंध आला, कारण ते इस्रो सॅटेलाइट बनवतात मौसम खात्या करता, म्हणजे मौसम खाते त्यांचे कस्टमर, आणखीन ते त्यांना सॅटेलाइट बनवून सोडायचे, आणखीन कसे वापरायचे वगैरे ते सगळं हे होतं काम चालू असायचं. तर त्या कामाने मी इस्रोमध्ये जात असेल तेव्हा प्रोफेसर राव UR राव पूर्वीचे इस्रोचे चेअरमन, मी त्यांचा विद्यार्थी एका अर्थाने. 68-69 साली मी त्यांच्याकडे उन्हाळ्यात एका समर स्टुडंट म्हणून होतो, कारण तेव्हा मला नॅशनल सायन्स टॅलेंट सर्च स्कॉलरशिप मिळाली होती आणि त्या स्कॉलरशिपमध्ये दर महिन्याला आम्हाला महिन्याभर कुठेतरी दुसरीकडे जावं लागत, असं म्हणजे जाता येत होतं. तर तेव्हापासून रावांची ओळख होती माझी. आणखीन नंतर मग पुढे बरीच ओळख ठेवली होती. आणखीन इस्रोनी ती चंद्राकडे मिशन धाडली. मग कळून आला की ते इतर ग्रहांकडे किंवा धूमकेतू लहान लहान ॲस्ट्रॉइड्स कडेही जाणार आहेत. तर मी म्हणून त्यांना विचारलं की ते शुक्राकडे का नाही जात. म्हणाले नाही, शुक्र खूप आम्हाला आवड आहे. म्हटलं का. ते म्हणाले की खूप गरम आहे तापमान, तर त्यांना जाता येईल. म्हटलं तुम्हाला काही पृष्ठभागावरती उतरायची गरज नाही आहे, तुम्ही अवकाशातनंच करता येईल बरंचसं काम. मग त्याच्यावरनं निघालं, लक्षात आलं की आता यांना इस्रोच्या लोकांना कशी माहिती द्यायची, म्हणून मग एका मागणे अशी 3 वर्कशॉप्स केली इस्रोमध्येच. आणि त्याच्यानंतर मध्ये जात असताना चेअरमन इस्रोचे बदलत जातात 2-3 वर्षांनी, कारण ते वयस्क मुलांना लोकांनाच चेअरमन होता येतं. पण त्यामुळे होतं काय की ते जेव्हा नेमतात तेव्हा ते अगदी निवृत्त वय आहेत त्या सुमारासच असतात, त्यामुळे ते फार वर्ष टिकत नाहीत तिथे. ते एकामागे नाही गेले आणि शेवटी राधाकृष्णन होते मध्ये चेअरमन. मी असं हॉलमधनं हेडक्वार्टर्समधनं जात होते आणि आपलं सहज म्हणाले ओ देअर्स अ व्हीनस मॅन. तर तो हा इतिहास आहे, बाहेर कोणाला माहिती नाही. फक्त ही रुचिरा सामंतला मी गोष्ट सांगितली म्हणून ती मला व्हीनस मॅन म्हणते, पण बाकी कोणाला माहिती नाही. गुगलवर आहे व्हीनस मॅन ऑफ इंडिया डॉक्टर लिमये असं आहे त्याच्यावर. मी तिथेच वाचलं, मला कल्पना नाही. पण मग आता याच्यामुळे ते पब्लिक होणार आपल्या पॉडकास्ट मध्ये. मी कोणाला सांगितलं नाहीये, फक्त रुचिराला सांगितलं होतं आणि आता तू विचारलंस म्हणून. नाही, पण हे चांगलं आहे ना, मानाची गोष्ट आहे. सांगायचा मुद्दा काय आहे की इस्रो चेअरमन राव आणि एक्स चेअरमन ते बुधाकडे जाणार होते किंवा इतर ग्रहांवरती, कारण ती मंगल चालू होतं. चंद्रयान सक्सेसफुल झाली, ती यश मिळालं चांगलं, म्हणून मी त्यांना अभिनंदन केलं. कारण मी तिथेच उभा होतो आणि एका मोटारीतनं एकीकडनं
म्हणजे एन गोस्वामी त्या मिशनचे चीफ आणि दुसरीकडनं प्रोफेसर राव उतरले एकाच मोटारीत. आणि मी तिथे मला गाडीत आत नेलं म्हणून एक गाडीची वाट बघत होतो मी या सॅटच्या गेस्ट हाऊसमध्ये अहमदाबादमध्ये. म्हणून त्यांना सांगितलं अभिनंदन आता पुढे काय. ते म्हणाले कॉमेट्स मंगळ वगैरे. म्हटलं मंगळाकडे तुम्ही जाऊन काय करणार जे इतर लोकांनी केलेलं नाही. इकडे खूप आवड आहे म्हणून शुक्राकडे मागे लागलो होतो त्यांच्यामधनं. मग बरीच वर्ष लागली पण शेवटी चेअरमॅन किरण कुमार होते. त्यांनी ती शेवटी त्यांच्या प्लॅनमध्ये घातली मिशन. किती 2019-20 साली असेल बहुतेक त्या सुमारास. मग ती झाली अप्रूव्ह सरकारकडनं आणि आता काम चालू आहे. 2028 साली मार्चमध्ये ती मिशन जाईल. तर काय कशा करता म्हणून शुक्रावती जा त्याचं महत्त्व काय आहे ते त्यांना सांगायला 3 चेअरमन लागले. बर, आता तू अवकाश विज्ञानाकडे वळलास पण मुळात घरातच तुझे आजोबा भाऊ हे प्रख्यात रसायनशास्त्रातले रसमहर्षी ज्यांना म्हटलं जातं. हो, पण आता सध्याच्या लोकांना काहीच माहिती नाही त्यांची. नंतर माझे आजोबा दबाल माई आहे त्यांची पुण्यातच रसायन मंदिर म्हणून प्रयोगशाळा होती. ती पुढे नंतर बंद करावी लागली. ते जे काय घडलं ते बघून मी केमिस्ट्री पुढे काही कंटिन्यू केलं नाही, सुरुवात केली नाही. फिजिक्समध्ये गेलो आणि नंतर पुढे राव यांच्याबरोबर माहिती मिळाल्यामुळे एक्सरे ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे एक्सरे खगोलशास्त्र मध्ये जाणार होतो. पण ते अमेरिकेत गेलो तेव्हा विषय बदलला. मी आणखीन सॅटेलाईट मेटिओरॉलॉजीमध्ये मी PhD केली. आणि नशिबाने माझे जे गाईड होते वर्नर सुवमी त्यांना फादर ऑफ वेदर सॅटेलाइट्स म्हणून ओळखतात. कारण त्यांनी ते पहिले मनुष्य की ज्यांनी उपग्रहांवरती काही एक्सपेरिमेंट्स इन्स्ट्रुमेंट्स बसवून पृथ्वीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. कारण तोपर्यंत उपग्रह सोडून सगळे ते खगोलशास्त्रातली लोक होती त्यांना मग चंद्रावरती जाऊन दुर्बिणी बसवायच्या होत्या किंवा बाहेर. तर एक्सप्लोरर 7 म्हणून उपग्रह अमेरिकेने सोडवला 1959 साली. त्याच्यावरती त्यांनी पृथ्वीचा सूर्याचे जे किरण पडतात त्यातले किती प्रमाण रिफ्लेक्ट होतं म्हणजे प्रतिबिंब पडतं त्याचं तर ते मोजून पृथ्वीचं म्हणजे त्याला म्हणतात अल्बिडो एक नंबर आहे की बाहेरनं जितका प्रकाश पडतो आणखीन बाहेर प्रतिबिंबात होऊन किती जातो. तो जो आकडा आहे तो खूप महत्वाचा आहे या वातावरणाकरता. त्यांनी सगळं हे क्लायमेट वगैरे ते त्या याच्यावरती अवलंबून आहे. आणखी अर्थात ती ऋतूप्रमाणे तो आकडा बदलत जातो पण त्याची जर मीन व्हॅल्यू म्हणजे काय केंद्रीय किंमत बघितली तर ती अगदी स्टेबल आहे. त्याच्यात बदल फार होत नाही. आणि त्या वरनं इतर ग्रहांकडेही असंच होतं तर त्यांचं वातावरण वगैरे काय त्याची कल्पना येऊ शकते. आणि त्यांनी पुढेच आणखीन नवीन काही इन्स्ट्रुमेंट्स बनवली. अमेरिकेतले जिओसिंक्रोनस सॅटेलाइट्स, जपान, युरोप, चीन त्यांचे सगळे सॅटेलाइट्स त्यांच्या कॅमेऱ्याच्या डिझाईनवरती सुरू झालेले आहेत म्हणून त्यांना फादर ऑफ वेदर सॅटेलाइट्स म्हणतात. आणखी ते इतर विषयात सुद्धा म्हणजे जगभर वर्ल्ड मेटिओरॉलॉजिकल ऑर्गनायझेशन जी आहे त्यामध्ये त्यांनी बरंच काम केलं आणि जागतिक सगळ्या देशांबरोबर काम करून त्यांनी खूप चाललं. ते मला स्वतःहून बघायला मिळालं. मी त्यांच्याकडनं जे शिकलो ते शास्त्र नाही पण इतरच गोष्टी त्यांच्याकडनं जास्ती मला शिकायला मिळाल्या. जे माझ्या आजोबांना करता नाही आलं तर ते माझे आजोबा आणखीन लिमाई आणखीन सुमित या दोघात त्यामानाने खूपच साम्य होते की एक काही प्रश्न आहे पण त्याच्या मागे
मुद्दा काय आहे ते कळायला त्या दोघांना खूप यश मिळालं. म्हणजे ती डोकं चालवून आणखीन मग त्याचे काय उपाय करता येईल ते करता आले. ते मी स्वतःहून बघितलेलं आहे. असं झालं. भाऊंचं काम बघितलं होतंस तू? आम्ही अगदी लहान होतो, लहान होतोस. त्यामुळे फक्त त्यांच्याकडनं आर्थिक पेरू कसा खायचा तेच शिकलो. कारण पेरूची झाडं होती, मी झाडांकडून पेरू काढायचो. मग ते तिकडे त्यांनी बाहेरच एक मिठाचा लहानसा डबा, आणखीन एक तिखट आणि थोडी साखर, ते तिथले तिथे जमा करून पेरू खायचो. पण ती त्यांची रसशाळा होती, त्यामुळे ॲसिड वगैरे होती. मग ते ॲसिडवरनं एका पिपेटमधनं ॲसिड काढून मातीत टाकलं की काय होतं, असे प्रकार आमचे चालायचे. लहान असत होतं, करायचा 6-7 वर्षांना. देत होते एक करायला. चुंबक घेऊन मातीत फिरवलं की आपलं त्या चुंबकाला काहीतरी लोखंडाचे चिकटतात, असे प्रयोग चालू होते. मग नंतर काका मुकुंदा इथेच पुण्यातच राहतो, त्यांनी स्वतःहून फोटोग्राफिक पेपर तयार केला होता घरी. बापरे. त्याच्याकडनं फोटो वगैरे कसे काढायचे, डेव्हलप कसे करायचे ते शिकलो होतो घरीच. आणि रसशाळा घरीच असल्यामुळे दिवाळीला काय चंगळच होते, कारण ते सगळे भुईनळे फटाके घरीच करते. घरीच करायचं. बापरे. म्हणजे आपलं घरचं कसे करतात ती माहिती होती. केलेले आहेत. मुकुंदाने एकदा एक असं बरंच एक असं लहानसं रॉकेट केलं होतं, हे दारू भरून. पण ते सोडायला कशी सोडायची, कुठे जाईल काही कल्पना होती तेव्हा. म्हणून मग शेवटी ते लावायला अशी बरीच मोठी वायर आणली. मग किती जवळजवळ 20-30 बॅटरीज अशा लावू आणि ते इग्निशन मध्ये हे केलं. गेलं 50-60 फूट उंच. ते लहानसंच होतं, पण म्हणजे ते प्रयोग झालेले होते. म्हणजे प्रयोगाची तशी सवय होती. हा, तर बहुतेक पुढे मग मी म्हणजे एक्सपेरिमेंटल फिजिक्समध्ये जाईन असं वाटलं होतं. ते शेवटी PhD करताना उलट झालं की कारण ती अवकाशात इन्स्ट्रुमेंट झाडायची म्हणजे ते खूपच किचकट काम आहे. आणखी त्याच्यात काम करण्यापेक्षा ते त्यांच्याकडनं जो डेटा येईल तो ॲनालिसिस करायला पण मुलं हवी लागत होती तेव्हा. तर तिथे मला वाव मिळाला. त्यामुळे तसं सगळं माझं आयुष्य त्या डेटा ॲनालिसिसमध्येच गेलेलं आहे. इन्स्ट्रुमेंटची कल्पना आहेच, कारण ते त्याच्यात काय तट आहे वगैरे ते सगळं कळावं लागतं आणि समजून घ्यावं लागतं, ती कशी वापरायची. त्यामुळे मी स्वतः डिझाईन नाही केलेली, पण कशी हवी आहेत बरोबर त्या बाबतीत सांगू शकतो. आणखीन केलेलं आहे. पण आम्ही काही लहान इन्स्ट्रुमेंट्स केलेली आहेत, फोटोमीटर, सन फोटोमीटर वगैरे, पण ते त्यामध्ये कमी. 1980 साली तू अमेरिकेत गेलास ना? नाही, 71 सालीच. बापरे. ते PhD करायला म्हणून तिकडे PhD करायला ही स्कॉलरशिप सोडून दिली होती. वडिलांना राग आला, एवढी PhD पर्यंत स्कॉलरशिप NTS ची मिळालेली, नॅशनल सायन्स टॅलेंट. नाही म्हटलं मी, आम्हाला जायचंय, गेलो. कारण भाऊ तर रसायन तज्ञ, रसमहर्षीच म्हणतात आजोबा. मला कोणी तसं म्हणत नाही. हे तुला व्हीनस मॅनच केलं ना, त्यामुळे काय ते भारतात इस्रो मध्ये, बाकी कोणाला माहिती नाही. आणि बापू म्हणजे वडील तुझे ते पण BA होऊन PhD झाले होते, तेव्हा आजोबा MA होते. MA BA ला काही अर्थ नाही, कारण ती तुम्ही कुठले विषय घ्याल त्याच्यावरती आहे. मास्टर्स बॅचलर्स तेवढंच. मी BSc ऑनर्स आणखीन मास्टर ऑफ सायन्स केलेला आहे कानपूरमधून. हो, IIT फिजिक्समध्ये, मुंबईला फिजिक्स मॅथ. पण त्यामुळे काय झालं की मी भारतीय शिक्षणाचा विक्टिम, म्हणजे काय त्याला मराठी शब्द मला आठवत नाही एकदम, बळी आहे. कारण इकडे पूर्वी विचित्रच होतं. आता जरा काहीतरी करिक्युलम म्हणजे काय म्हणायचं, सुधारतंय, अभ्यास सुधारलाय. मला बायोलॉजी मुळीच नव्हतं. हायर सेकंडरी केल्यामुळे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोलॉजी मुळीच नाही. आणि कॉलेजमध्ये जिओलॉजी नाही, बायोलॉजी नाही, केमिस्ट्री पण नाही. त्यामुळे नंतर मला जरा आणखीन शिकावं लागलं. म्हणजे PhD झाल्यानंतर या ग्रहांकडे संशोधन जेव्हा करायला लागलो तेव्हा आता हल्ली
शुक्रावरती जीवन असू शकेल का किंवा पूर्वी होतं का अशी शंका येऊ लागली. मग त्याला बायोलॉजीचं ज्ञान हवं आहे, केमिस्ट्रीचं ज्ञान लागतं, मग आणखीन इतर विषय पण लागतात. तर म्हणजे सगळ्यात अवघड विषय म्हणजे अवघड नाही पण म्हणजे गृहांवरती संशोधन करायचं म्हणजे खूप विषयांचं ज्ञान लागतं. इतरही विषय पाहिजे, अवकाश विज्ञानाबरोबर इतरही विषयांचा अभ्यास अवकाश पाहिजे. म्हणजे काय ते स्पेस म्हणजे मग तुम्ही आयनॉस्फिअर, स्टार्स वगैरे ते सगळं जातं. आणि त्याऐवजी हा प्लॅनेटरी सायन्स असा वेगळाच स्पेसिफिक वेगळाच विषय आहे. विषय झाला आहे. आता पूर्वी नव्हता, 50 वर्षापूर्वी काहीच नव्हता. ते आता या आधी झालं चंद्र, मग मंगळ, मग शुक्र, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून, आणखी नंतर आता पुढे ते ॲस्ट्रॉइड झाले मध्ये, आणखीन नवीन प्लुटोच्या पलीकडे जे आहेत त्यांचं संशोधन झालं आहे. त्यामुळे तो आता विषयच एकदम बदलला आहे आणि त्याला म्हणजे खूप इतर विषयांचं ज्ञान लागतं. रसायनशास्त्रातली घरी पार्श्वभूमी होती, आजोबा तज्ञ, आज हे रसमहर्षी काही मला माहिती नाही, रसमहर्षी म्हणून ते प्रसिद्ध होते. बापू म्हणजे वडील होते. तुमच्या घरात PhD अनेक आहेत. गंमत म्हणजे 1940 का 42 साली इंडियन नॅशनल सायन्स काँग्रेसमध्ये माझे वडील आणि आजोबा दोघे एकाच सायन्स काँग्रेसमध्ये दोघांनी पेपर वाचले होते. म्हणून मी 95 साली बंगलोरला झाली ती इंडियन नॅशनल सायन्स काँग्रेस, ती इस्रोनी अरेंज केली होती, बंगलोरला झाली ती. म्हणून मी तिथे गेलो होतो प्रेझेंट करायला. तर मी पण इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये एक पेपर दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर 20 वर्षांनी माझी 2 जुळी मुलं आहेत, अजय आणि विजय. तर आम्ही एक काय म्हणजे एक रेकॉर्डच केलेलं आहे की आम्ही तिघांनी वडील आणखी 2 जुळी मुलं एकाच कॉन्फरन्समध्ये अमेरिकन जिओफिजिकल युनियनमध्ये तिघांचे पेपर्स होते एकाच वेळी होते. असं जगात आणखीन कोणी नसेल बहुतेक. दोघं होते म्हणजे असं घडलं. तिघे होते आम्ही जुळी मुलं दोघं आणि तू, आणि मी तिघांचे 3 वेगवेगळ्या विषयात होते. आणि विजय तर 2 विषयात PhD मला वाटतं. हा पण ते काय म्हणजे पब्लिक हेल्थ आणखीन नाही, पण तो काम करत नसेल पण PhD होणं ते काय म्हणून त्याला काही विषय चालत नाही. PhD म्हणजे काय नाही, मायनर वगैरे असतं. पण PhD झाली आहे ना, तेच म्हणजे काय कोणीतरी तुम्हाला मान्य देते की तुम्ही काहीतरी स्वतःहून केलेलं संशोधन त्याच्यावरती. तर त्याचं पण तो हिंदी शिकला आणि तो भारतात इकडे अधनमधनं येत असतो. तो जिथे काम करतो त्यांची एक भारतात एक काय म्हणायचं सबसिडियरी कंपनी आहे, नॅचरल रिसोर्सेस डिफेन्स काउन्सिल. आणि दुसरा मुलगा त्याचा जुळा भाऊ तो व्हर्जिनियामध्ये प्राध्यापक आहे. आणि त्यांचा मोठा भाऊ तो वेगळंच काम करतो, त्याची स्वतःची लहानशी कंपनी आहे आणि तो लॉजिस्टिक्स एव्हिएशन ट्रान्सपोर्टमध्ये त्याचं काम चालू असतं. आणि आम्हाला जे आवडलं ते आम्ही केलं. कारण आवडावं लागतंच ना. आता मला स्वतःला फिजिक्सच्या विषयाची भयंकर भीती वाटायची. मला समावून नकोच, जमतच जमत नसे म्हणजे काय इकडे काय शाळेत मुख्य म्हणजे काय की हा मास्तरांची याच्यात कमीपणा येतो. कमीपणा म्हणजे काय, आता मला मराठीत शब्द एकदम सापडत नाहीये. ठीक आहे, नाही पण शिक्षकही चांगले असले तर कदाचित गोडी लागते. प्रयोग करून बघितलं की काय हो होतं, ना. ती कुत्सुकता अगदी लहान बाळापासून असते. पुस्तकी शिकवतात आपल्याला. इकडे फक्त सगळे हे पाठ करा, आणखीन ते पोपटासारखं तुम्ही म्हणा, आणखीन जर बरोबर सांगितलं तर तुम्हाला 100% मार्क मिळतील. पण त्याच्यात कळलं काय, तुम्हाला समजलं काय, खरंय, अगदी खरं त्याच्यावरती. पण ते काय ते तसं शिकवायला गेलं तर त्याच्यात वेळ खूप लागतो. आणि आता विषय एवढा वाढला आहे की त्या शाळेच्या मर्यादित वेळात एवढं शिकवता येत नाही, असं मोठा प्रश्न झालाय. त्यामुळे काहीतरी काढून टाकायलाच पाहिजे ना. आता मी काही आई वडिलांची, आजोबांची शाळेतली पुस्तकं बघितली, तेव्हा जे काय शिकलंय ते गणित किंवा हे संगीत ते आम्हाला पुढे होतं. पण सध्या जे विषय शिकावे लागत आहेत ते तेव्हा पूर्वी नव्हते. त्याला काही इलाज नाही.
त्याला इलाज एकच आहे की लाईफ लॉंग लर्निंग तेवढंच आणि कायम काही ना काहीतरी शिकत राहायचं. नवीन शिकत राहायला पाहिजे. आता ती मुळात शिकायची आवडच हल्ली निदान भारतात तरी खूप लोकांची किंवा तरुण मंडळीची कमी झाली आहे. नाही, कमी झाली असं नाही वाटत मला. इकडे काय रोजचं जीवन खूप कठीण झालंय. खरंय. हे साधं रस्त्यातनं चालायला जायचं म्हणजे जीव हातात घेऊनच जावं लागतं.